महाराष्ट्राला हादरवणारी घटना बारामती येथे घडली. राज्याचे कार्यक्षम लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारसभा घेण्यासाठी बारामतीमध्ये येत असताना बारामतीजवळ विमानतळाच्या बाजूला रनवेवरनं विमान बाजूला गेल्याचं कारण दिलं जातं. यामध्ये विमान अपघात झाला आणि या अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला. बारामती या ठिकाणी शोकाकुलात बुडालेली आहे आणि महाराष्ट्रातून सर्व कार्यकर्ते बारामतीमध्ये हजर होत आहेत. तर इथं झालेला हा दुर्दैवी मृत्यू हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. कारण विकास म्हणजे दादा म्हणजे सर्वसामान्यांचा दादा हा हरवलेला आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने नागरिक उपस्थित झालेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राज्याचे मोठे जे मंत्री मंडळ आहे, आमदार आहे, खासदार आहे, माजी खासदार आहे, या घटनास्थळा ठिकाणी भेट देत आहेत. या ठिकाणचं बारामतीचं जे हे विमानस्थळ आहे, या विमानस्थळाच्या बाजूला असणारा जो रनवे आहे, या रनवेच्या बाजूला हे विमान कोसळून अपघात झाला. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या विमान दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी कार्यकर्त्याकडनं होत आहे की विमान हे जे आहे या संदर्भात जे काही घडलेला अपघात की घात या संदर्भातही कार्यकर्ते चर्चा करीत आहेत. तर एकंदरीत या ठिकाणची ही जी बघ्याची भूमिका म्हणजे सकाळी 8:30च्या सुमारास घटना घडली आणि घटना घडत असताना काही क्षणामध्ये वाऱ्यासारखी बातमी ही राज्यभर आणि देशभर पसरलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या बारामती शहराचा विकास करणारे म्हणजे अजितदादांनी इथल्या या डोंगराळ माळरानावर शेती फुलवली. इथं असणारे सुसज्ज रस्ते, इथं असणारी जी काही सुबलाम जे काही सुबत्ता आलेली आहे ती अजितदादामुळं आलेली आहे. इथल्या कार्यकर्त्यांना अतीव दुःख झालेलं आहे आणि या दुःखामध्ये या ठिकाणी बारामतीकर आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बुडालेला आहे की ही कधी न भरून येणारं हे जे नुकसान आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. सडेतर उत्तर देणारा दादा. जर कुणाचं काम व्हायचं असेल तर हो, नसेल तर नाही. हा जो रनवे बनवण्यात आलेला आहे या रनवेच्या बाजूला एकदम तीव्र दरी आहे. त्यामुळं इथं शेजारी राहणारे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची या ठिकाणी मदत झाली. तिथून ह्या घटनेची माहिती प्रशासनाला मिळालेली आहे. तर या ठिकाणचे जे हे विमानाचे अवशेष आहेत जळालेले, याच ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतराव पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्रातील जनता दाहे मोकलून रडत आहे. बारामतीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत की असा नेता होणे नाही. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांची दखल घेणारा दादा हरवलेला आहे. त्यामुळं या दुर्घटनेची माहिती मंत्रिमंडळ संबंधित विभागाने घेतलेली आहे. मावळ तालुक्यामधनं अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काय सांगाल दादाबद्दल? अतिशय बोलले तसे चालले, त्यांचे वंदावे पावले, जे बोलणार ते करून दाखवणार अशा उक्तीचा आमचा नेता आज आमच्यातून हरपलेला आहे. आमचा मावळ तालुका पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आज दादांच्या जाण्यानं पोरका झालेला आहे. एवढा मोठा नेता आमचा गेल्याने आमचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते एकदम भिन्न वातावरणात आहे, सगळे दुःखात आहेत. दादांचं जाणं आजही आत्ताही आम्हाला असं वाटत नाही की दादा आमच्यातून गेलेले आहेत म्हणून. मी मावळ तालुक्याच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. बरं, काय सांगाल दादाबद्दल? दादांचं नेतृत्व म्हणजे फार मोठं एक आदर देणारं नेतृत्व होतं. आपल्या जिल्ह्यातील
हे मोठं नेतृत्व आम्हा मावळ तालुक्यातील आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ताकद देणारं असं हे नेतृत्व होतं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण परिवार, आमचे कुटुंब प्रमुख गेल्यानंतर पोरका झालेला आहे. दादांना या ठिकाणी भावपूर्ण आमच्या मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. काय सांगाल दादाबद्दल? अजितदादा म्हणजे आमच्या बारामतीचं खरं तर सर्वस्वच होतं. दादांनी बारामतीकरांसाठी एवढं केलं ना, ते कुठंच कमी पडलं नाही. शिक्षण असेल, कुठल्या सुविधा असतील, शिक्षणासाठी पुण्यासारखं शिक्षण प्रत्येक गोष्टीतलं इथं त्यांनी बारामतीत केलं. मेडिकल कॉलेज असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज, सगळं दादांनी केलं. म्हणजे आपला इथला विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर नाही गेला पाहिजे. उलट म्हणजे बाहेरची मुलं येत होती इथं शिक्षणासाठी. प्रत्येक गोष्टी सगळ्या सुखसुविधा असतील किंवा काही असेल, म्हणजे कुठंच ते कमी पडले नाहीत. आणि आजची जी दुर्दैवी घटना झाली, या घटनेवर अनेक कार्यकर्त्याचा विश्वास बसत नाही की दादा आमचा पण नाही बसत की असं झालं असेल म्हणून. कारण अजितदादांना म्हणजे आमच्यातलेच एक होते. आज आम्हाला विश्वासच बसत नाही की अजून पण वाटत नाही की ही असं वाटतं की कुठून तरी कळावं की हे खोटं आहे म्हणून असं. आणि अजितदादा कुठून पण यावं असं आम्हाला वाटतं. पण झालं ही खरंच खूप वाईट झालं. म्हणजे काय सांगाल दादाबद्दल? दादाबद्दल इतकं म्हणजे वाईट वाटतंय की असं व्हायला नको होतं. म्हणजे वेळ बेकार आली दादांवर आजची. त्याच्यामुळं दादा सांगेल एवढं थोडं. दादा इतकं चांगले होते की आम्ही मेडचे आयुर्वेदिक कॉलेज तिथलंच आहे. त्याच्यामुळं दादा तिथं आले की आम्हाला असं इतकं भारी वाटायचं, लय भारी वाटायचं तिथं आले. दादासारखा माणूस असं नाही होणार बारामतीत. नेता नाही असं होणार बारामतीत. आता दादासारखा माणूस नाही. त्यांचा दिवस म्हणजे भल्या पहाटे उठून त्यांचा दिवस खरं चालवायचा. प्रशासनाला हे सगळं म्हणजे त्यांनी कधी पण वेळ त्यांनी फक्त त्यांना लोकांकडून कामं पाहिजे होती की काम करा तुम्ही असं. आणि त्यांनी खरंच बारामती एवढी सुधारवली ना, त्यांनी खरं सुधारवली. पण आता खरंच सगळी बारामती पोरकी झाली. आता दादांमुळं सगळी बारामती पोरकी झाली आता. तर दादांविषयी असणाऱ्या भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात की दादा या बारामतीमध्ये पूर्वी ही बारामती ओसाड होती, पडीक जमीन होती, इथं आज स्वर्ग निर्माण केलं. त्याबद्दल काय सांगा? आम्हाला वाटतं ना की दादांनी एवढं भारी केलं, पण दादांचं शेवट म्हणजे अशा ह्या ठिकाणी होणं हे अपेक्षित नव्हतं आम्हाला. असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं असं होईल म्हणून. दादांचं असं घडल आणि दादा इतक्या लवकर सोडून जाते ना असं वाटलं नव्हतं आम्हाला. कधीच वाटलं नव्हतं. तर विमान कधी कधी वाटायचं की दादा आम्हाला म्हणायचं तुम्ही अनपट न शिकलेल्या बायका, बहिणी, बाळा, बंधू, मित्र माझे आहेत, तर तुम्ही MIDCत या, तुम्ही घरात बसू नका, मुलांना शिक्षण करा. मी इथं पाहिजे ते कॉलेज आणतो आणि तुम्ही नुसतं शिक्षण करा आणि ह्या बारामतीत हिंडा, तुम्ही घरात बसू नका. तुम्हाला असं वाटत होतं की आपली बारामती एकदम भोकड आहे. पण आता काय झालं आहे, पुण्याला मागं सारणं माझी जिद्द आहे. फक्त तुम्ही मला साथ. प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक असा दुःख आहे की दादांचं नाव काढलं तरी प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऐकलं तरी विश्वासच नाही बसला. असे कानात कांठळे बसल्यासारखं झालं. दादांचं असं ऐकलं ना, असं विश्वास नाही बसला की खरंच दादाचं असं झालं असेल म्हणून. काही लोक झोपीत असतील पण दादा बारामतीत पोहोचले होते त्यावेळेस. दादा कधीच त्यांच्या म्हणजे कामगारीला कधीच कमी पडले नाही दादा. काय सांगाल दादाबद्दल? दादांबद्दल सांगण्या अगोदर जी घटना झाली, आम्ही सकाळी 8-8:30 वाजता दूध घालून असं इकडे तिकडे करत होतो. त्यावेळेस इथून घटनास्थळून फोन आला की विमान पडले. आम्हाला वाटलं शिकाऊ विमान पडले. जवळजवळ आल्यानंतर कळालं की दादांचं विमान पडले. आमचं काही जे हे म्हणजे एकदम बारीक झाले की आता दादांचं विमान पडलं म्हणल्यानंतर काय झाले काय नाही. पुढे आलं, बघितलं, सगळा जाळ होता इथं. काही दादांचे आम्ही याच्या अगोदर बॉडी इथून घेऊन गेले होते. बाकीची जी लोकं राहिली होती ती विमानाच्या खाली अडकलेली होती. त्यांना ट्रॅक्टर आणि रस्सीच्या सहाय्याने पोलीस आणि इथले गावचे मंडळी आम्ही सर्वजणांनी मदत करून त्यांना एक एक बॉडी बाहेर काढून मदत केली. ती घटना बघायची म्हणजे इच्छा नव्हती. असली खतरनाक घटना घडली आणि प्लॉट इथं जवळच आहे विमान उतरायचं. एवढ्या जवळ येऊन असं झालं आहे, हे कसं झालं हे आता म्हणजे प्रश्न निर्माण होतो की एवढ्या जवळ उतरता क्रॅश कसं काय झालं. हे व्हायला नव्हतं पाहिजे होतं. दादा 2 मिनिटाच्या अंतरावर सोडून गेले पूर्ण बारामतीकरांना आणि बेकार म्हणजे त्यांची घटना घडलेली आहे. सर्व बारामतीकरांसाठी आणि आमच्यासाठी दुःखाची गोष्ट झाली. दादा म्हणजे काय सांगाल दादाबद्दल?
दादा म्हणजे पूर्ण बारामतीकरांसाठी महाराष्ट्राचे सर्वस्व होतं आणि विशेष म्हणजे आम्ही जन्मापासून दादांना इतके जवळनं बघतो की दादा म्हणजे कोणीतरी आमच्या घरातलीच व्यक्ती आहे असं वाटतं. आम्ही आजपर्यंत कुठल्याही एज्युकेशनसाठी 5 किलोमीटरचं अंतर ओलांडलं नाही आहे आणि जेव्हा आम्ही मोठे झालो, आम्ही एज्युकेशन घ्यायला गेलो किंवा आम्ही मेडिकल एज्युकेशन घेतलं आणि विचार आला की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जॉब करण्यासाठी, गव्हर्नमेंट जॉबसाठी करण्यासाठी लांब जावं लागेल. पण त्याच वर्षी माझ्या गावात आणि बारामतीत 2 GMC आला. ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट आमच्यासाठी काहीच असू शकत नाही आहे. आणि जेव्हा पण आपण बाहेर फिरतो किंवा जॉबसाठी कशासाठी बाहेर जातो तेव्हा आम्ही बारामतीचे हे जेवढं आम्ही अभिमानाने सांगतो त्याच्या अगोदर समोरची व्यक्तीच आम्हाला ही म्हणते दादांचे बारामती का, साहेबांचे बारामती का. हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आणि विशेष म्हणजे दादांचं असं काहीतरी होईल झालं ह्या गोष्टीवर आजही आमचा विश्वास नाही आणि आत्ताही बसत नाही आहे. हे कितीही दिवस चालू राहिलं, दादा गेले नाही तर दादा इथंच कुठंतरी आहेत, आज दादांची इथं कुठंतरी मिटिंग आहे असंच आम्हाला वाटेल. आणि खरं तर ना, राजकारण सोडून जर दादा कोणी जवळून पाहिले असतील तर त्यांच्यासारखा माणूस नाही आहे, एक स्पष्ट वक्ता नेता नाही आहे. नेते सगळेच आहेत पण जेवढे त्यांचे चाहते आहेत त्यापेक्षा जास्त त्यांचे विरोधक आहेत, पण ते सुद्धा त्यांना सलाम करतात. हीच आमच्यासाठी सर्वात मोठी संपत्ती. आणि आज देवाने खरंच आमचा एक देव हिरावून घेतला आहे. काय सांगाल अजितदादाबद्दल? आज अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. ती म्हणजे आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं अपघाती निधन. सकाळी 7 वाजल्यापासून पाहायला भिंगरी लावणारा हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेलेले आहे. महाराष्ट्राचं अतिशय नुकसान झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार आमच्या तालुक्यामध्ये 25 वर्षानंतर दादांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली आणि मागच्या 10-15 दिवसापूर्वी दादांची आमची भेट झाली. सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेवकांनी सन्मान केला आणि त्यांनी आग्रह केला की तुम्ही आमची बारामती बघायला या, मी तुम्हाला बारामती दाखवतो कशी डेव्हलप केली आहे. अत्यंत दुःख होत आहे. आणि माझे व्याही संजयजी काटेवाडचे दादांचे मित्र, आम्ही नेहमी त्यांच्या घरी दादांबरोबर जेवण करत असोत. एकदम मनापासून आम्हाला दुःख होत आहे की ते बोलता येणार नाही. दादा आपल्यामधून निघून गेलेले आणि विशेष म्हणजे सकाळी 7ला दादा निघालेले आणि आपल्या बारामतीमध्ये यांनी प्रवेश केला आणि ही घटना घडलेली आहे. सर्व विमानाचे अवशेष छिन्नविछिन्न इथं या ठिकाणी पडलेले आहेत. असे दादा पुन्हा होणे नाही. आपल्या महाराष्ट्राची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी झालेली आहे. आम्ही हळहळ करतो सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. काय सांगाल दादाबद्दल? एक कणखर नेतृत्व, महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंतचे प्रश्न माहीत नसणारं नेतृत्व आणि स्पष्ट वक्ता आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाविले अशा पद्धतीने काम करणारं हे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याचे अत्यंत चांगलं काम की आम्ही मावळातून इथं आलो आहे आज बारामतीला. अत्यंत वाईट वाटतं की जे आमच्या स्वातंत्र्य काळानंतर मावळामध्ये जे झालं नव्हतं तेवढा विकास 6,000 कोटी रुपयाचा विकास निधी देऊन आज मावळातल्या सर्व प्रश्न आमदार सुनीलांना शेळके साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रश्न त्यांनी जो शब्द दिला होता की आम्हाला मावळचा आमदार द्या, आम्ही मावळचा विकास करू, ते 5 आणि 6 वर्षातच या माणसांनी सोडवण्यासाठी आमदार सुनीलांना शेळके साहेबांना ताकद दिली आणि त्या ताकदीप्रमाणे आज मावळचा विकास होत होता. असा एक आधारस्तंभ आज मावळचा आणि महाराष्ट्राचा हरपला. खरंच असं नेतृत्व आणि असं धाडसी आणि कणखर नेतृत्व महाराष्ट्राला मिळेल असं मला वाटत नाही आणि त्यामुळे फार दुःख वाटतं आहे. काय सांगाल दादाबद्दल? खरं तर आज सकाळी 8:30च्या सुमारास सर्वत्र बातमी पसरली, अनेक सहकाऱ्यांचे फोन आले. सर्वांच्या मनात एकच भावना की हा घटना घडली कशी काय. खऱ्या अर्थाने दादा म्हणजे महाराष्ट्राचे एक कुटुंबप्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देखील कुटुंबप्रमुख. ही घटना घडल्याने आज आम्ही इथं या ठिकाणी बारामती या ठिकाणी पाहतोय सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पदाधिकारी, नेते मंडळी, कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी लोटलेला आहे. याचाच अर्थ असा की दादा जेवढे निर्णयाने कणखर होते तेवढेच मनाने प्रेमळ होते. प्रत्येक कार्यकर्त्याला दादा एक आधारवड कुटुंबप्रमुख म्हणूनच वाटत होते. दादांच्या जाण्यानं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची
व खऱ्या अर्थाने आमच्या मावळ तालुक्याची फार मोठी हानी झालेली आहे. कारण आमच्या मावळ तालुक्याला दादांच्या माध्यमातून सुनील शेळकेसारखं एक नेतृत्व लाभलं आणि दादांनी जवळपास 6,000 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आणि मावळचा जणू काही विकास चेहराच बदलला. त्यामुळं खऱ्या अर्थाने आज आमच्या मावळ तालुक्यावरती आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती जी शोककळा पसरली आहे ती अत्यंत वेदनादायक आहे. मी माझ्या संपूर्ण मावळवासियांच्या वतीने लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या वतीने दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. काय सांगाल दादाबद्दल? आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. आज जी दुर्घटना झालेली आहे ती दुःखद आहे. दादा संदर्भात बरंच काय बोलण्यासारखं आहे. दादाने कार्यकर्ता ताकद द्यायचं काम केलेलं होतं. जे करायचं तेच दादा करत होते. खोटे आश्वासन काही दादाने कोणाला दिलेलं नाही आहे. आज दादाच्या जाण्यानं सर्व महाराष्ट्र हळहळ करतो आहे. विशेषतः लोक राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता आहे तो आज दादाच्या जाण्याने पोरका झालेला आहे. एका कुटुंबामधला जर माणूस गेला तर ते घरातलं घर पोरकं होतं. तसा दादांच्या जाण्यानं आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोरका झालेला आहे. दादांच्या संदर्भात बोलायचं झालं त्यामुळे मावळ तालुक्यामध्ये तर त्यांनी कामं केली. महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मावळ तालुक्यामध्ये सुद्धा दादांनी चांगली कामं केलेली आहेत. सुनील शेळके आपले जे आमदार आहे मावळचे त्यांनी चांगली मदत केली. त्यांच्या मागं खंबीरपणे उभे राहिले आणि मावळचा विकास करण्यासाठी त्यांनी भरघोस असा निधी आपल्या मावळला दिला. आज खरोखर आज इथं पाहिल्यानंतर असं वाटलं दुर्घटना फार लांब झाली असेल, पण अगदी आपलं ते जे आहे लँडिंगचा जो स्पॉट आहे ते अगदी जवळ झालेलं आहे. हे खरोखरच फार वाईट वाटते आणि खरोखर सांगायचं झालं की खरोखर शब्द मिळत नाही आहे. कारण की आज राष्ट्रवादी काँग्रेसला पुढे न्यायचं काम दादा करत असताना आमच्या लहान कार्यकर्त्यांना एक मोठी ताकद होती. माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली घडलेला आहे. मी शहराध्यक्ष होतो. पुणे जिल्हा बँक असोसिएशनला दादांनी आत्ताच माझी सामान्यपुरुष नियुक्ती केली संचालक म्हणून. आणि असं करत असताना आज दादांचं असं झाल्यानंतर संपूर्ण राज्य आणि सर्वच कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आज पोरके झालेले आहेत. एवढं बोलून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी दुर्घटना झाली तेव्हा प्रत्यक्षदर्शी की या दुर्घटनेला मदत करणारे इथलेच परिसरातले शेतकरी कुटुंबातले युवक आहे. काय नाव तुमचं आणि इथलं हे चित्र कसं होतं आणि तुम्ही किती वेळात मदत पोचली काय? माझं नाव आर्यन राहुल आटोळे. मी इथलाच आहे. पहिल्यांदा आमच्या मम्मीने बघितलं पाठोपाठ म्हणजे लगेच सेकंदातच मागं मी गेलो. आमची म्हणजे मम्मी लेडीज असल्यामुळं काय पुढं गेली नाही, मीच पुढं आलतो. पण तोपर्यंत खूप मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यामुळं पुढं म्हणजे कुठलाही माणूस असला तरी त्याला पुढं जाताच आलं नसतं. इतका भयानक स्फोट झाला. मोठाहून बी परत बी एकदा स्फोट झाला. पण कोण म्हणजे हेच वाटलं नव्हतं की त्यात आहे म्हणजे काय कोणाचं हालचावलंच नव्हती थोडक्यात. असा विषय झाला. नंतर त्यांची टीम आली 5 मिनिटाने 5 ते 6 मिनिटाने त्यांची टीम आली ती पूर्ण. अजितदादांचे बॉडीगार्ड हे सगळी टीम म्हणजे तिकडं वरती स्वागताला होते ना, ते लँडिंगच करणार होते त्यामुळं खाली स्वागताला म्हणजे ते 5 मिनिटात आले ते खाली. आम्हाला तरी काय कल्पना नव्हती की दादांचंच विमान आहे म्हणून. आम्ही आपलं रोजच्या रोज विमानं येतातच त्यामुळं आम्ही काही लक्ष एवढं देत नाही. पण नंतर त्या लगेच धाव घेतल्यानंतर मग त्यांची टीम पूर्ण खाली आल्यानंतर ते त्यांचे पी हे म्हणले दादाचं आहे. तर मग दादा आहे तर म्हणल्यावर मग आम्ही नंतर पाण्याने बादलीने ह्याने घेऊन गेलो तरी पण काही विजलं नाही. परत त्यांचे पूर्ण अग्निशामक दलाची गाडी आली तरी ते काही विजवू शकली नाही. परत बी त्यांच्या दुसऱ्या गाड्या आल्या तोपर्यंत म्हणजे कोणच बचावलं नव्हतं त्यांच्यातलं. दादांची काय स्थिती होती? नाही दादांची काहीच आम्हाला म्हणजे त्या घटनास्थळी कोण दादा म्हणजे दादा आहेत म्हणून तर कल्पनाच नव्हती. म्हणजे ते नव्हतेच असं हे धरायचं. एवढं भयानक? हा मग त्यांची भयानक म्हणजे व्हायला नव्हतं पाहिजे ना असं. घटना म्हणजे खूप भयानक घटना झाली. बारामतीमध्ये दादा येत असताना दादांचा विमान अपघात झाला आणि या अपघातात घडताच या ठिकाणी त्यांच्या शेजारी असणारे हे आटोळे कुटुंब आहेत. आटोळे कुटुंबामधल्या ताई प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होत्या. काय नेमकं चित्र होतं आम्ही ताईकडनं जाणून घेतोय. ताई काय सांगाल?
इमान येताना ती कलटी खातच आलं होतं गरकाटे घेतच आल्याबरोबर खाली दगडाला धडकलं. खाली धडकल्यानंतर स्फोट झाला होता. त्या स्फोट झाल्याबरोबर आम्ही पळालो. इतक्या वाल्यानं त्याचं पार्ट सगळं उडून पडायला लागलं. आम्हाला घाबरलो. पोरगं पळत गेले तितक्या, पण ती त्याला बी हाक मारली, कारण ती बारच होत राहिलं सारखं. वारंवार 4-5 बार झालं त्यात. बरं, त्या ठिकाणी ह्या बारामतीचं ओसाड गावला स्वर्ग निर्माण करणारे दादा त्याच्यात होते, ह्याची कल्पना होती नव्हती तुम्हाला? कल्पना आम्हाला. हां. त्यात दादा आहेत म्हणून कल्पनाच नव्हती आम्हाला. काय दादाबद्दल काय सांगाल की अख्ख्या बारामतीच्या लोकांमध्ये डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तर काय सांगाल दादाबद्दल? दादा बारामतीची शानच होते. काही केलं तरी बारामतीला दादा पाहिजेनच होतं. प्रगती करणारे होते नेता, कारण त्यांचा जीव इतका बारामती होता की मापाच्या बाहेर जीव होता. कुठला माणूस गेला कुठल्या कामासाठी तर त्यांना मोकळ्या हाताने लावतच नव्हतं दादा. आज दादा नाहीत ह्याची कल्पना बारामतीकरांना कशी आहे? सगळ्यांना जीवाला हळवं लागली ना दादांच्या विषयी. तर या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आहेत. काय दादाबद्दल काय सांगाल? आम्ही तळेगाव न्यूज ऐकूनच इथपर्यंत आलो आहे. एक दादांबद्दल एक प्रेम आहे, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत बघायला आलो काय झालं काय नाही. काय सांगाल दादाबद्दल? काय आता बोलायचं, बोलायला शब्दच नाही आहे. बारामतीच नाही तर अख्ख्या भारतात बोललं तर एवढा विकास कोणी नसेल केला असा आमचा नेता होता, ज्याच्याकडं पाहून म्हणजे असंख्य तरुण आणि महाराष्ट्रातील नाही का असंख्य तरुणांना ज्या नेत्याला बघून एक आदर्श आणि हवा वाटायचा तो नेता आज महाराष्ट्राला सोडून गेलेला आहे. आम्ही सकाळी धरणंच इकडे आहे. एवढंच सांगेन, बाकी काय आता जास्त. काय सांगाल दादाबद्दल? दादा म्हणजे कामाचा माणूस अशी राज्यभर देशभर ओळख होती दादांची. आणि घड्याळाच्या काट्यावर चालणारे दादा, आज दादांची कशी वेळ चुकली हे आज देवालाच माहिती. आज संपूर्ण महाराष्ट्र इतका दुःखात आहे की यातून कसं सावरायचं हे आज कोणालाच कळत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचे अंतःकरण भरून येत आहे. कधी न संपणारं दुःख या दादाच्या घटनेमुळं कार्यकर्त्याला झालेलं आहे. महाराष्ट्रातनं सर्व कार्यकर्ते हे बारामतीत आलेले आहेत आणि दादांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2028 रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियाकडनं देण्यात येत आहे. या बारामतीमध्ये दादांच्या ह्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि पूर्ण महाराष्ट्रातील ज्यावेळेस कार्यकर्ते इथं येतात त्यावेळेस बारामती पाहत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत की दादा प्रत्येक भाषणाच्या वेळेस म्हणायचे की तुम्ही बारामतीत या, एकदा बारामती पहा, बारामतीचा विकास पहा. पण दादाच्या या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. सर्व कार्यकर्ते बारामतीत आले तेव्हा त्यांचं मन भरून येते की दादांसारखा विकास करणारा माणूस या राजकारणामध्ये परत होणार नाही. प्रत्येकांच्या भावना इथं दाटून येतात. काही जणांना शब्द फुटत नाहीत. पण हे आटोळे कुटुंबामधले त्या ताई आणि त्यांचा मुलगा या घटनास्थळी त्वरित पोचल्यानंतर काही 5-6 मिनिटांनी या एअरपोर्टच्या वतीनं काही त्यांचे अग्निशमन बंब आहे, इतर सगळ्या सुविधा आल्या, त्यापर्यंत दादा या जगामध्ये राहिले नव्हते. याचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला आहे आणि अक्षरशः कार्यकर्ता हा हेलावून गेलेला आहे. शब्दच फुटत नाहीत अशी परिस्थिती झालेली. सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडल्याच्या संदर्भात कळताच कार्यकर्ते हे मिळेल त्या गाडीने बारामतीमध्ये येऊन पोचलेले आहेत.